तर मित्रांनो नमस्कार. आपण आता शर्वरी मोटर्सला आहे आणि बघू शकता आज या ठिकाणी मॅनेजर उभा आहे. सर नमस्कार. नमस्कार सर. सर तुमचं नाव? गणेश वाघमारे. सर आज या ठिकाणी शर्वरी मोटर्सला बऱ्याच कार येतात मॉडिफिकेशन करण्यासाठी, नवीन नवीन इंटर डिझायनिंग चेंज करण्यासाठी. आज ही तुमच्या पाठीमागे जी क्रेटा उभा आहे याबद्दल तुम्ही काय सांगताल सर? कसं काम तुमचं होतं? सर ही 2016 ची गाडी आहे. असताना गाडीचा कलर व्हाईट होता. तिला आपण ब्लॅक कलर केलेला आहे. 2016 ची क्रेटा आहे, त्याचा व्हाईट कलरचा तुम्ही ब्लॅक केलेला आहे. मग काय काय केलेलं आहे गाडीमध्ये काम? गाडीमध्ये फेस लिफ्ट केलेलं आहे 18-19चं. गाडी कलर ब्लॅक केलेली आहे. त्याच्यानंतर गाडीचं इंटिरियर मॉडिफिकेशन केलेलं आहे आपण. गाडीचं इंटिरियर मॉडिफिकेशन होताना ज्या कलरचे सीट कव्हर कस्टमर चॉईस करतो लेदर, त्याप्रमाणे जे फायबर पेंट होतात. वरचा रूफ होतो, खालचा फ्लोरिंग होतं, त्याचप्रमाणे त्याला मॅचिंग हेडरोडिपिंग होती. हे सर्व काम आपल्या शर्वरी मोटर्स मध्ये होतात. म्हणजे ऑलमोस्ट गाडी पूर्ण नवीनच केलेली आहे. पूर्ण मॉडिफिकेशन. एक साधारणतः खर्च किती लागला गाडीला? काय गाडीचा खर्च, गाडी जर पेंट करायची असेल क्रेटा तर गाडीला खर्च एक 90,000 ते 95,000 रुपये येतो. इंटिरियर करायचं असेल तर त्याला एक 70-75,000 रुपये खर्च येतो. मॉडिफिकेशन फ्रंट फेस लिफ्ट करायचं असेल त्याप्रमाणे पार्टचे जे काही चार्जेस लागतात त्याप्रमाणे चार्जेस आपण पे करतो. सर गाडी आता ही गाडी कधी आली होती तुमच्याविषयी कामाला? ही गाडीने 15 ते 20 दिवस झाले. 20 दिवस? हो. म्हणजे 20 दिवस तरी एका गाडीला लागतात कमीत कमी. 25 दिवसात गाडी पूर्ण रेडी होती. ओके. बघा मित्रांनो 2016 ची क्रेटा आहे. जसं की सरांनी सांगितल्याप्रमाणे गाडीतलं सगळंच त्यांनी चेंज केलेलं आहे. तर हे बघा कस्टमरच्या चॉईसनुसार ते चेंज केलं जातं असं सरांचं म्हणणं आहे. तर ब्लॅक कलरचं सर आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की गाडीचा तुम्ही व्हाईटचा ब्लॅक केला, मग ह्याला आरटीओ ही करता का? कस्टमर आपण जीएसटी बिल वगैरे देतो कस्टमरला. कस्टमर त्यांच्या इथं, कारण की आपल्या इथं कस्टमर जे येतं सगळं बाहेर नाही येतं, त्यांच्या इथलं आरटीओ होतं ते हे करून अपॉइंटमेंट घेऊन तिथनं हे करतात ते. ओके. ही गाडी रेडी झालेली आहे. आपण आपलं शॉप पाट्यावर जे काही काही कामं होतात ते आपण बघू पाट्यावर. ठीक आहे सर, चला. ओके. तर सर आता तुम्ही आतमध्ये आम्हाला क्रेटा दाखवलीच, आता आपण वर्कशॉपला चाललेलो आहे, तर थोडीशी माहिती त्याबद्दलही सांगा सर. तर मित्रांनो आपण आता त्यांच्या वर्कशॉपला आलो आहे आणि बघू शकता. सर आता ही गाडीचं कसं आहे सांगता तुम्ही काय? ही गाडी 2008 ची आहे. ही आता आपल्याकडं फेस लिफ्ट साठी स्कॉर्पिओ S11 बनवायला आलेली आहे. त्यासाठी आपण पूर्ण डिसमेंटल करतो गाडी. जे काही रस्टिंग वगैरे असेल ते रस्टिंग वगैरे काढून पॅचिंग वगैरे करून पूर्ण फेसलिफ्ट पूर्ण S11 झालेली आहे गाडी. S11 आहे? हो, ही S11 बनणार आता 2026 ची गाडी S11 तुम्ही बनवून त्यांना देणार आहे. आणि कधीचं मॉडेल आहे हे? 2011-12चा. ओके. सर आता ही गाडी ऑलमोस्ट तुम्ही 2026 ची S11 करून त्यांना देणार आहे, त्याला सगळंच तुम्ही टाकणार आहे? हो, पूर्ण आफ्टर बाहेरनं सगळं. तर त्या गाडीला किती खर्च येईल सर? असं म्हणजे या गाडीला कमी एक 5.5 ते 6 लाख रुपये खर्च येतो. 5.5 ते 6 लाख पूर्ण तुम्ही न्यूज करून देणार? पूर्ण न्यू कलर येणार, पूर्ण बॉडी पार्ट येणार, त्याचे आतमधले इंटिरियरला डॅशबोर्ड, कन्सोल, सीट कव्हर वगैरे सर्व आतमधनं आणि बाहेरनं दोन्ही साईडनी कोणी ओळखू शकणार नाही S11. नक्कीच तुमची कामं खरंच छान असतात, मी बघतो तुमची इंस्टाग्रामचे रील्स. सर अजून तुमच्याकडे कोणकोणत्या गाड्या केल्या जातात? आता दुसरी गाडी आपल्या इथं काम चालू आहे बोलेरो. ही बोलेरो पण 2011 ची होती. आता लेटेस्ट मधले BS6 हिला फ्रंट लुक दिलेला आहे आपण हिला. हिचा कलर डायमंड व्हाईट होता, कंपनीने दिलेला. आपण त्याला ड्युअल टोन मध्ये गाडी केलेली आपण ही. हे कधीचं मॉडेल होतं? हे 11-12चं. 11-12चं. हो. आता त्याचं काम चालूच आहे ना? कधी काम पूर्ण होईल या गाडीचं? या गाडीला एक 3 ते 4 दिवस लागतील. 3 ते 4 सगळंच करणार आहे का? टायर पासून सगळंच का? सर्वच. वरचा रूप वगैरे पूर्ण ड्युअल टोन मध्ये गाडी केलेली. डायमंड व्हाईट कंपनी देताना डायमंड व्हाईट देते बरोबर. आपण ब्लॅक आणि व्हाईट ड्युअल टोन कस्टमाइज गाडी होती आपल्याकडे. कस्टमर चॉईस प्रमाणे गाडी आपण. आता सर महिंद्राची गाडी, महिंद्राला पार्ट्स खूप महाग असतात, ह्या गाडीला किती खर्च येईल? हिला एक 3 लाख रुपये खर्च येतो. 3 ते 4 लाख रुपये. 3 ते 3.5. प्रत्येकाच्या काय म्हणतात त्याला, ती गाडी बघूनच तुम्ही खर्च सांगत असाल, कारण की आपल्या काय झालंय. महिंद्राला एक असं आहे, त्याचे जे मेटल आहे
ते मेटल जास्त रस्टिंग होतं, त्याच्यामध्ये पार्ट बदलायला लागतात. बरोबर आहे. एक्सयूव्ही आणि सिदान हो, या दोन गाड्या तुम्ही सगळ्याच केल्या जातात. पूर्ण मल्टी कार आहे आपलं वर्कशॉप. इथं सर्व्हिसिंग पण होती, पेंटिंग होती, इन्शुरन्सचे पण कामं केली जातात आपल्या इथं. ओके. ज्या ठिकाणी गाडी पेंटिंग केली त्या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता का? हो, चला जा. हा आपला पेंट बूथ आहे. आपण ह्या पेंट बूथ मध्ये कलर केली जाते गाडी पूर्ण. ही XUV 500 आहे. हिचा कलर असताना ब्लू होता, तिला आता 700 चा कलर देतोय आपण. ओके. आणि सर ज्या टाइमला गाडी पेंट करता त्या टाइमला जो आपला कंपनीचा ओरिजिनल कलर असतो आणि जेव्हा कस्टमर म्हणतो की तो कलर दुसरा, त्या टाइमला ती गाडी चेंजेस अशी वाटते का? हो, कंपनीचा प्रॉपर ज्या कंपनीचं जे येतं ना कलर कोड, त्या कलर कोड प्रमाणे कलर बनला जातो. एक्झल्टला तर आपल्याकडे कलर मिक्सर आहे, आपण इथंच कलर बनवतो त्या गाडीचा. ओके. पूर्ण त्या शेड प्रमाणे आणि इथंच कलर अप्लाय करतो त्या गाडीला. आणि तो कलर देताना किती तुम्ही म्हणजे एकदा हात कसं केलं जातं, म्हणजे कलर मारताना किती 2 हात मारता 3 हात मारता कसं असतं त्याचं? प्रत्येक 2 हात असतं असतात बेसचे, त्यानंतर क्लिअरचे, ओके. आणि त्यानंतर ती गाडी पेंट झाल्यानंतर पूर्ण पेपरनी पॉलिश येऊन आणि परत पॉलिश केली जाते तिला. ओके. आता XUV 700 आहे का ही? ही 500 5 XUV 500 गाडी W7 ना? W8 W8. ओके सर, ठीक आहे. ही गाडी कधी रेडी होईल आता कलर मारून? एक 10 ते 15 दिवसात रेडी होईल गाडी. 10 ते 15 दिवसामध्ये रेडी होईल. तर मित्रांनो, आपण आता त्यांच्या वर्कशॉपला आहे, बघू शकता या सगळ्या कार्स आता उभा आहेत. आता सध्या ह्या कार्स आता त्यांचं काम चालू आहे, सगळं पूर्ण वॉशिंग बिशिंग करून कस्टमरच्या ताब्यात दिली जाते गाडी. आता तिथं सध्या आपण वर्कशॉपला आहे. सर आता आपल्याला सफारी स्ट्रोम दिसत आहे गाडी, याबद्दल तुम्ही काय सांगताल? ही सफारी असताना कलर हिचा कॉपी कलर होता. कस्टमरचा हे होतं की व्हाईट गाडी करायची, त्याप्रमाणे व्हाईट केलेली आपण गाडी. ओके. बघा मित्रांनो, या गाडीचा चॉकलेटी कलर होता. तर तुम्ही बघा, तुम्ही आता गाडी व्हिडिओमध्ये बघतच आहात, कुठल्या अँगलने तुम्हाला गाडी वाटते का चॉकलेटी कलर होता गाडीचा? आणि जे त्यांनी ह्या गाडीचं जे काम केलेलं आहे एवढं प्रॉपर केलेलं आहे ना, तर मीही ओळखू शकलो नाही ती गाडीचं. मी सरांना विचारल्यानंतर मला कळले गाडीचा चॉकलेटी कलर होता. आता जसं की बाहेरचा आपण बघतो कलर आणि आतमध्ये जर इंटर डिझाईन बघितलं तेही खूप जबरदस्त केलेलं आहे. सर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे कस्टमरची चॉईस होती. मी फ्रेश त्यांना हे पाहिजे होते इंटेरियर, त्याप्रमाणे आपण इंटेरियर पण केलंय गाडीचं. सर कधीचं मॉडेल आहे हे? हे असताना 12चा मॉडेल आहे. 2012चा. आता ह्याला तुम्ही नवीन फेस लुक केलेला आहे सफारी स्ट्रोमचा. हो, अशी तशी सुंदर पद्धतीचं मित्रांनो काम आहे. मी फर्स्ट टाइम या ठिकाणी आलेलो आहे शरोरे मोटर्सला, आणि चला म्हणलं आज जे आपले व्ह्युअर्स आहेत, जे आपले कस्टमर आहेत, ज्यांना असं वाटतं की बाबा आपल्या गाड्या नवीन करायच्यात, त्यांनी नक्की शरोरे मोटर्सला या आणि बघू शकता सगळ्या अशा XUV मध्ये म्हणा किंवा सिदान मध्ये सगळ्या गाड्या आहेत. सर आपल्याला माहिती सांगतच आहेत. तर हे त्यांचं वर्कशॉप आहे, बघा चालू आहे आता काम. कमीत कमी एका गाडीला 20-25 दिवस लागतात ना सर? हो, 20 ते 25 दिवस सोडल्यानंतर ना. हे बघा बोलेरो आहे. सर हे कधीचं मॉडेल आहे? हे पण 8-9-10चा मॉडेल आहे. 8-9-10चं. हे बी हे पण BS6 गाडी पूर्ण बनवलेलीच आहे ना? BS6 बनणार आहे पण. बरोबर, BS6 गाडी पूर्ण चालू आहे बनवायचं. सर हेडलाईट म्हणा, पाठीमागचे टेल लॅम्प म्हणा, हे थोडीशी कॉस्ट म्हणजे हे होत असते ना? हा, पूर्ण महिंद्राचे ज्युनियन पार्ट आपण यूज करतो गाडीला, त्याप्रमाणे मॉडिफिकेशन होतं प्रॉपर. नक्कीच, खरंच छान आहे. पण हे बघा मित्रांनो, तवेराचं पण त्यांनी ह्या ठिकाणी मॉडिफिकेशनचं काम चालू आहे त्यांचं, ते पण झालेलं आहे पूर्ण. शेजारी सर ती मला वाटते स्कॉर्पिओ S2 आहे का? स्कॉर्पिओ S11 बनवतो, बेस मॉडेल होती M2A, तिला आपण S11 बनवतोय आता. बघा मित्रांनो, ब्लॅक मध्ये आता स्कॉर्पिओचं काम चालू आहे आणि भरपूर गाड्या आहेत. सगळ्याच गाड्या तुम्हाला दाखवू शकत नाही या ठिकाणी. ज्या गाड्या आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहेत. सर तुम्ही अजून काय सांगता शरोरे मोटर्स मध्ये आज जे आमचे कस्टमर येतात कार घेऊन, आज त्यांना तुम्ही काय सांगताल सर? सर आपल्या इथं पूर्ण खात्रीशीर काम केलं जातं इथं शर्वरी मोटर्सला, आणि सगळीकडे कुठेही कस्टमर येऊन चेक करू शकतो त्या कामाला, आणि खात्रीशीर त्याचे पार्ट पण वापरले जातात. बरोबर आहे सर. आता कस्टमरचं हे करून सरांचं एक हे असतं, क्वालिटीत कुठंच कॉम्प्रोमाइज केली जात नाही. ओके. सरांचं हे ब्रीद वाक्य जे आपलं मराठी असल्यामुळे कुठं काही गोष्टी होतात. बरोबर आहे सर. तिथं अजिबात आपलं एवढं लांबनं कस्टमर येतं ते आपल्या भरोश्यावर येतं, त्यांचे कुठंच चुकीची येऊ नये अशी सरांची हे असते. आणि सर स्वतः लक्ष देऊन प्रत्येक गोष्ट सकाळ संध्याकाळ स्वतः चेक कर. त्यांचा दुसरा इन्शुरन्सचा बिझनेस पण आहे, त्यातनं वेळ काढून ते सगळं चेक करत असतात इथं.
म्हणजे तो कस्टमर समाधानकारकच गेला पाहिजे गाडी घेऊन. सर आनंदी स्वतः होऊनच चेक गेला करून पाहिजे. स्वतः सरांना जर गाडी आवडली नाही सर परत त्या गाडीचं वर्क करून घेतात. नाही नाही, नक्कीच नक्कीच. थँक्यू सर, खरंच खूप छान तुम्ही माहिती दिली. धन्यवाद सर. जसं आपल्या इथं गाडीचं पूर्ण डिटेलिंग, पेंटिंग, मॉडिफिकेशनचं काम होतं त्याचप्रमाणे सर्व्हिसिंगचं पण काम आपल्या इथं केलं जातं. मल्टी कार सगळ्या गाड्यांचं सर्व्हिसिंग पण आपण करतो इथं. तर जसं की मित्रांनो आपण बघितलं त्यांच्या वर्कशॉपमधल्या कार्स, मग महत्वाचा पॉईंट राहतो की आतले इंटर मधले सीट कव्हर्स ते या ठिकाणी बनवलं जातं. त्याबद्दल आपण सरांना विचारूया. सर, आता हे जे तुम्ही आज जे सीट कव्हर्स गाड्यांना टाकता याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर? सर इथं आपण पूर्ण आपली इंटेलची टीम आहे, पूर्ण कस्टमाइज सीट कव्हर केली जातात इथं आपण. प्रॉपर इथं शिवून वगैरे कस्टमरच्या चॉईस प्रमाणे कस्टमाइज पूर्ण बकेट फिटिंग पूर्ण आपण अशा प्रकारे सीट कव्हर बनवतो. आपण स्वतःच तुम्ही बनवता? पूर्ण स्वतः बनवतो सर. सिलाई वगैरे सगळं सगळं इथंच आपलं पूर्ण सर्व मोटरचं काम इन हाऊस इथंच होतं गेटच्या मध्ये. पूर्ण गाडी आल्यानंतर पूर्ण मॉडिफिकेशन. कोणकोणते सीट कव्हर आहेत आपल्याकडं? पूर्ण बकेट फिटिंग कस्टमर चॉईस मटेरियल म्हणजे कोणतं आहे? मटेरियल आपलं बेंटलीचं एक कापड येतं त्याप्रमाणे बनवतो. ओके. रेक्झिन. आणि जे मटेरियल अवेलेबल नाही ते मटेरियल तुम्ही मागवता का? हो. ओके. म्हणजे कस्टमर नुसारच तुम्ही सगळं बनवता? कस्टमरच्या कलर चॉईस नुसारच पूर्ण इंटेरियल बनलं जातं. जे सीट कव्हरचं लेदर असतं त्याप्रमाणे इंटेरियल पूर्ण मॉडिफिकेशन केले जातं. ओके सर, थँक्यू. जसं की सर आता तुम्ही मला स्टार्टपासून क्रेटा दाखवली, आपण पूर्ण अख्खं वर्कशॉप फिरून आलो. सर आता समजा माझी गाडी मी घेऊन आलो, मग कसं असतं तुमचं बाबा शेड्यूल कसं असतं? गाडी आल्यानंतर ती पूर्ण इन्स्पेक्शन केली जाते गाडी. इन्स्पेक्शन केल्यानंतर पूर्ण तिची डिटेल मध्ये आपण त्याची माहिती देतो कस्टमरला. पूर्ण वर्कशॉप दाखवतो आपलं. त्याच्यानंतर कस्टमरचे काय रिक्वायरमेंट आहे, गाडी पेंट आहे, गाडी इंटेरियर करायची, त्याप्रमाणे आपण त्याला कोटेशन देतो. ओके. पण एक पहिला टप्पा तुमचा काय असतो की बाबा आता सगळं तुम्ही दिलं, त्यानंतर तुम्ही गाडी आतमध्ये घेता, त्यानंतर सगळं खोलणं वगैरे सगळ्या गोष्टी कसं राहतं तुमचं? गाडी एकदा आल्यानंतर आपल्याकडे कस्टमरने गाडी सोडली त्याच्यानंतर गाडी वॉशिंग केली जाते. पूर्ण गाडीच्या आतमध्ये जनरल चेकअप होतो. गाडीचे काय काय प्रॉब्लेम आहेत इंजिनचे रिलेटेड वगैरे सगळ्या कस्टमरला आपण ते माहिती देतो. त्यानंतर कस्टमरला आपण सांगतो की बाबा तुमच्या गाडीचे काय काय काम असेल तर तुम्ही इथं करा, नाही तर तुमच्या जवळ कुठलं वर्कशॉप असेल तिथं केलं तरी चालेल. कस्टमर सांगतो मग तुम्ही पहिले मेकॅनिकलचं काम उरकून घ्या. त्यानंतर मेकॅनिकलचं काम केलं जातं. त्यानंतर गाडी पूर्ण डिस्मेंटल केली जाते. डिस्मेंटल केल्यानंतर त्याची डेंटिंग निघती. त्यानंतर बेस कामला गाडी जाते. बेस काम पूर्ण बेस वर्क होतं गाडीचं. बेस वर्क झाल्यानंतर पेंटिंग होती. पेंटिंग झाल्यानंतर परत इन्स्टॉलेशन होऊन मग गाडीची पूर्ण डिटेलिंगचं काम होतं आणि गाडी डिलिव्हरी केली जाते. ओके सर, थँक्यू. मित्रांनो आपण आता शरूर मोटर्सच्या ठिकाणी उभा आहे आणि जसं की मॅनेजर सर त्यांनी त्यांचा वेळ आपली माहिती सांगितली. मित्रांनो हा व्हिडिओ मी का केला, प्रत्येकाला वाटतं की आपली गाडी चांगली दिसावी, काळजी करू नका, या ना मग शरूर मोटर्सला. लोकेशन तर खाली दिलेलंच आहे, फोन नंबर पण दिला आहे. जसं की सरांनी सांगितलं की जसं की सरांचं ब्रीद वाक्य आहे ना की आपलं मराठी माणसं म्हणतात ना, मराठी माणसं शोरूम आहे, एकदा या इथं काम करायला तुम्हाला पण आवडेल. की गाडी जेव्हा तुम्ही सोडताल आणि जेव्हा घेऊन जाताल ना यातला बघा कसा फरक आहे. आणि कस्टमर आहे ना हसतच जाते इथनं आनंदी होऊन, कारण ते कामच तसं होतंय. बऱ्याच ठिकाणी काम होतात मित्रांनो, पण ती कसं असतं तेवढा अनुभव पण पाहिजे सर, बरोबर आहे का नाही? याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? सरांबद्दल दोन गोष्ट सर. सर तर आता अवेलेबल नाहीये, त्यांच्याबद्दल काय सांगतात? सरांचं सांगायचं गेलं, सरांच्या मनात एकच असतं कस्टमर इथं जो येतो तो पूर्ण हे होऊनच गेला पाहिजे, खुश होऊन. बरोबर आहे. त्याला अजिबात कुठली चुकीची हे गेली नाही पाहिजे अजिबात. म्हणजे ज्याला जे काही गोष्टी तिथं फसवलेल्या असतात त्यांच्या इकडं, त्यानंतर कस्टमर एवढा लांबला आपल्याकडे येतो त्याच्याप्रमाणे त्याचं काम त्याला मिळालं तर कस्टमर खूप आनंदी असतो इथनं जाताना. त्याच्या एक चेहऱ्यावर जी नवीन गाडी घेऊन जातो ना कस्टमर, बरोबर त्याचप्रमाणे त्याचं हे असतं. नक्कीच. तर चला मित्रांनो आपण आता निघतो इथनं. नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला, शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल, पण शेअर करा, कारण शेअर केलं ना एखाद्याच्या गाडीचं काम होणार आहे, म्हणून शेअर करा जास्तीत जास्त. आणि नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा. धन्यवाद.